कसं आहे खासदाराचं काम? खासदाराचं काम शून्य आहे. बर पुढचा प्रश्न विचारा. आलाय नुसतं मतं मागायपुरता सभेला आला, नंतर आमच्या गावाला कसला खासदार आहे, किती मिशा खाली गेल्या, किती वर आल्या याचा तपास नाही. बर नुसतं मिशा पिळून फुटू टुलता. काय गावात काय निधी बिधी आलाय? निधी कुणी विचारला येऊन त्यानं कुठल्या 10-5 लोकांची सभा घेतली, ह्याच्या आधी मतं मागायची होती सभा घेतली, पुन्हा कधी आला? बर हा आता मत मागायलाच येईल पुन्हा त्याच्यावर 5 वर्षांनी. ओळखतच नाही या खासदारला, फक्त चित्रावर बाहुली कशी असती, ही तमाशा करणार आहे ती तमाशा, तेवढा तुम्हाला पुढं डाव तुम्हाला कशात तमाशा आलाय पुढे सांगा. काय केलंय का नाही? काय केलं दिसलं ना तर बघायचं काय. मग आता आल्यावर काय म्हणणार त्यांना? हा आता आल्यावर कांठाळ्या इथे आल्यावर बर 2-2 प्रचारात आल्यावर हा आलं की त्याला काय आहे, त्याला झेड सिक्युरिटी आणि इथं लोकांची आबरू लुटली इकडं कापुर्डीला ह्याची कड तिची कड. त्या टायमाला सरकारला नाही, जनतेची सिक्युरिटी नाही, काय सुरक्षित जनता आहे त्याचा काय प्रश्न नाही. ह्याला झेड सिक्युरिटी कशाला पाहिजे? आमचीच मतं घेऊन पुढे बोला. मग खासदार पास म्हणायचा नापास? नापास एकदम 0% खासदार. हा पुढे बोला. वरचं मोदी सरकार कसं आहे? सरकार आहे की हे 5-5 मिनिटाला खोटं बोलायचं, 5-5 मिनिटाला खोटं बोलायचं. बारक्या लेकराला चॉकलेट देतो, अर्ग बस चॉकलेट देतो, अर्ग बस, असलं सरकार आहे. बर पुढे बोला. लयच खवलंय लयच हायच असलं तर मग काय आहे तेव्हा 2014 पासून आता 24 आलं की तेव्हापासून जर नादीच लावतंय. ही दिलंय बघा, ती द्यायचंय बघा, तुमच्या घरात सोन्याची चौकट बसवायची बघा, 15 लाख यायच्यात आहे बघा, मी असं करतो. आता ते राम मंदिर बांधून कुणाचे कुठं भीक मागायला जनतेला ठेवणार आहे? प्रत्येक गावात बांधा, पुढे माणसं बसवा. विदेशातला महागुरू झालेला माणूस आहे, तिकडे बोलवायला भरतात आणि टाका म्हणावं भीक आमच्या जनतेला. ही सांगा मोदीला. विकासच काय सांगू नका, मंदिरं बांधा 3 म्हणावं. मग काय मोदी सरकार पास म्हणाय नापास? 10 बाऱ्या नापास, एकदा नाही 10 बाऱ्या. हा बर काय नाही देत? काही लोकांची घरं फोडून सरकार केलेला ती मोदीन 400 कशाला 400 पार करताय? लोकांची घरं फोडून, पक्ष फोडून. हा तुमची हिंमत नाही का काय? ह्याला एकदा ना उठत नाही, पण नाही मी उगं म्हणलो या इकडं मांडीवर घेऊन बसवतोय मोदी. मग इतकी डोळ्याची चटणी कुठवर टाकणार आहे? लोक तर कुठवर ऐकणार आहे? ती मूर्खात काढलं ह्या माणसानं. हा काय 10-5 डेकरे येते का त्यापाशी मोदीपाशी? हा धर्माच्या नावावर खरी राजकारण करणारा मोदी. पुढे बोला. मग काय आता राज्यातलं सरकार कसं आहे? काय कुठलं राज्यातले शिंदे फडणवीस अजित दादा ती सरकार होय? हा. आता कशाला बोलायला होता त्या सरकारवर? काय झालं? मिहुनी बायकून बिंदा संसार हा असलं सरकार आहे, त्याचं काय सरकारचं? हा हा अक्षिताचं काय आहे? अक्षिता टाकून केलेलं सरकार आहे काय? सांगा मला. ह्याचं फोड त्याचं फोड, ह्याचं जोड ह्याचं तोड, ही सरकार होय? आणि जे सांगितले फडणवीस साहेबांनी, मी 2 पक्ष फोडून आलोय बघा म्हणला. म्हणजे हा कसा बसलो ऐकत बघा बरं, मी कसं महाराष्ट्राला येड्यात काढलं आता. हा पुढे बोला. काय पास नापास म्हणाय? अहो ही नाला खेळ आहे सगळा, येड्यात काढायचा, कशाला ह्यांच्या संग बोलायचं सुद्धा पाप आहे. ह्यांचं नाव सुद्धा घेऊन ये, पदर भाकरी खायची, ह्यांची नावं घ्यायची. उन्हात उभा केली जनता, गेल्या बारीने तिथं चक्रीवर किती जण पडली आणि ही शीत लावून बसली. आता माणसं कशाला बोलवली ती? मग तुमचं ही थ्यार बघायला कोण काळजी करतंय? कोण नसतं काळजी करत, खरं बोलायचं. हा कसं आहे खासदाराचं काम? खासदार साहेब काय 5 वर्षात अजून ह्या भागात आलं नाही ते, हा त्यामुळं कामाचा काय पुढचा विषयच नाही की काय. बर आमचा पंढरपूर टेंभुर्णी रस्त्याचा मोठा झाला नाही. सगळ्यात ज्यादा वाहतूक ह्या रोड नाही पंढरपूरला. ते चौपदरीकरण व्हायला पाहिजे होतं, ती झालं नाही. मग अंतर्गत रस्तं कुठलं व्यवस्थित नाही, तर उजनीच्या पाण्याचा काय ताळमेळ नाही. हे खासदाराची काय माहिती ती कुठं दिसतच नाही ती आमच्या माढा मतदारसंघात. तर बर त्यामुळं काय आता खासदाराबद्दल काय सांगायचं तुम्हाला? आता काय दुसरे काही आले का नाही अजून? काय खासदार फंडातनं काय अजून तर काय नाही इकडं आलं. आता काय संपली, मुदत संपली त्यांची, आता इलेक्शन लागलं की ना, आता केव्हा यायचं आहे. त्यामुळं अजून काय खासदार फंड आला नाही इकडं कुठं. आता काय ठरवलंय काय तुम्ही? काय आता बघू कुणाही लढत होती त्याच्यावरती. बर कुणाची होईल वाटते? आता काय होतं काय माहिती. त्यांच्याच पक्षातनं त्यांना विरोध आहे, राष्ट्रवादीचा त्यांना विरोध आहे, शिवसेनेचा निम्मा त्यांना विरोध आहे. तर त्यांचंच अजून काय फायनल नाही म्हणल्यावर काय व्हायचं. बर त्यामुळे आता मोदी सरकार कसं आहे? मोदी सरकार चांगलं आहे की. केसा आणतंय खालचा आणि वरच्या केसात 100 नोट टाकतंय. हां मोदी सरकारला काय झालं? 10,000चा बंडलचा केसा आणतंय
आणि वरच्या केशात 10 रुपये पुन्हा घालते पडला होता तुमचा बंडल म्हणतंय. योजना हे काय काय ही काय ही योजनाच आहे की हा. 10,000चा बंडल हाणायचा शेतकऱ्याचा त्यातली जी एक नोट काढायची आणि वरच्या शेतकऱ्याच्या केशात घालायची पडला होता तुमचा बंडल म्हणायचं. मी किती इमानदार आहे मग असं चाललंय सगळं. त्यामुळे मोदी सरकारबद्दल न बोललेलं बरं सध्या. आता असं झालंय लोकशाही राहिलीच नाही कुठं. त्यामुळे मोदीबद्दल काय बोलायचं आता. खालचं शिंदे फडणवीस अजितदादा सरकार ते काय ना गांधीजीची 3 माकडाचा खेळ चालू आहे मस्तपैकी. हां जे 70,000 कोटीचा घोटाळा करतोय तेच तिसऱ्या दिवशी अर्थमंत्री होतोय या. समृद्धी महामार्गात जे घोटाळा करतोय ते मुख्यमंत्री होतोय या. अजून काय पाहिजे मग. अजून जनतेला कशाची गरज आहे. लय खोचक बोलायला लागला. खरं बोलला खोचक नाही खरं. खोचक कशाला बोला आपल्याला काय राजकारणात जायचं आहे आपण खोचक बोलायला. मग खासदार पास म्हणाय नापास काय आता बघू 2024ला काय काय करते ते. आताचा खासदार पास आता नापासच म्हणावं लागेल. मोदी सरकार राज्यातलं सरकार सगळे टोटल नापास. बर हम्म. खासदाराच काम खासदाराच ओळखीचा नाही तर काही काम सांगावं. बर काय काम सांगायचं. खासदाराचं काम ज्या म्हणता आमच्या गावात आजपर्यंत कुठलं कशाचंच खासदार निधी किंवा खासदारकीचं काम हे झालं आहे असं नाहीच ना. त्यामुळं खासदारकीचं काय सांगायचं आम्ही. काय अडचणी आहे त्या अडचणी म्हणजे कशाही अडचणी. आता या खासदारांनी जे आहे का खासदाराकोंडा अडचण काय सॉल्व करायची. शेतकऱ्यांनी काय करायची काय केलं पाहिजे. खासदारांनी काय केलं पाहिजे. बाबा शेतकऱ्याचं माल आज आम्हाला दुसरी कशी गरज आहे का. बाबा तुमचं ज्वारी गहू तांदूळ काय कांदा असेल ह्या दराला जे आहे व्यवस्थित रट किंवा त्या संस्थेत येत व्यवस्थित आवाज कोणी उठवला पाहिजे. खासदारांनी उठ पण तीच करत नाही तर यांचं काय काम म्हणून काय सांगायचं. हां काय निधी बिधी आलाय गावात काय निधी काय आल्याला हे जे आम्हाला चौकशी नाही. चौकशी नाही का आजपर्यंत कुठलं कशाचं आलं आहे खासदाराचं. हां ज्यावेळेस विजयदादा होतो त्यावेळेसचं सांगू शकतो पण ह्या निंबाळकराचं कुठलंच काय आम्हाला माहीतच नाही. म्हणजे ते ना आलं का नाही हेच कल्पना नाही. ज्यावेळेस विजयदादा होतं त्यावेळेस होतं ना काय खासदार पास म्हणायचा नापास. हो खासदार चालणार नाही आम्हाला हे. हो अजिबात नाही चालणार. कारण आम्हाला भाजप सरकारच नको आहे. मेन पहिला मुद्दा खासदाराचा द्या विषय सोडून भाजप सरकार ही नको आहे. भाजप सरकारनं एवढं डोळ्यातनं पाणी आणायचं केलं आहे की वैयक्तिक स्वतः मी कांद्यात किती जिरलो हे माझी मला माहिती आहे. काय करायचं याच्यात 4 आणि 5 हजार देण्यानं 4 आणि 5 हजार किती पुरणार आहेत. GST CST किती टक्के भरतो ह्याचं गोरगरिबांच्या जनतेनं विचार केला का त्या गोष्टीचा. हां केला आहे का काय ह्याचं ही जर आहे आपल्याला ही काय बी करत असेल. हां हे कोणाकोणं वसूल करतो आहे पदरचं देतो. आज 6,000 आणि 4,000 देतो म्हणून सांगतोय मोठाडपणानं आम्ही हे केलं ते केलं. मुख्यमंत्री ह्याच्यातनं की PM किसान ही ते ज्या म्हणतो का ते कोणाकोणं केलं. अरे तू काय कुठलं देऊ नका तुम्ही सुखसुविधा फक्त शेतकऱ्याच्या मालाला व्यवस्थित रेट द्या भाव द्या. मग कुठलं सरकार काय राज्यातलं काय सांगू शकत नाही पण 100% माढा तालुक्यात ही भाजपचा उमेदवार बसणार नाही. हां ही 110% गॅरंटी देऊन सांगतो. हां भाजप ही बसणार नाही कुठल्याही ह्याच्यातला असू द्या मी ती सांगू शकत नाही. भाजप ही बसणारच नाही. माढा तालुक्यात त्यांनी किती काय करू द्या तुम्ही कुठेही जर गेला पण एकच प्रत्येकाची प्रतिक्रिया असेल ही भाजप नको. हां काय भाजप नको ही प्रत्येकाची तुम्ही कुठं बी जावा भले मी म्हणतो पूर्ण माढा तालुक्यात हे 5 तालुका असतील प्रत्येक गावात जावा तिथल्या प्रतिक्रिया घ्या काय म्हणते ती लोक बघा. असं नाहीच अहो आज परिस्थिती अशी ही बोशेगाव तुम्हाला सांगतो. तुम्ही कुठला आहे पंढरपूर. हे बोशेगाव तुम्हाला तर माहिती आहे म्हणजे किती शेज होतं ते म्हणजे पाणी अमुक तमक त्या काय गोष्टी म्हणजे करकम सोडल्यानंतर ती गोष्ट अलग झाली पडलीकडं. आज 15 दिवसात पाणी पे राहणार नाही आहे का पाणी. त्यांचं पाण्याचं मध्ये 1 महिनाभर सोडायची तर 1.25 महिने पाणी सोडलं गरज नसतं. आज पाणी असतं तर त्याचं आम्हाला की भले म्हणतो काय घासा नाही बागा कमीत कमी आम्हाला आता दुसरं नाही. ऊस ही जाऊ दे तिकडं हे आमच्या द्राक्षीच्या बागा आहेत त्या बागा उभा करायला किती लागतं. ही बागा जी आहे त्या ही बागा ही जतन तर झाली असलेल्या आज ती परिस्थिती ना. ज्यावेळेस 2003-04ला पवार साहेबांनं केंद्रात असताना टँकरला पाणी अमुक तमुक दिलं टँकर दिलं किंवा कशालाही काय बी केलं दिली. 13ला पल्ला असेल दुष्काळ 12ला पल्ला असेल हे कुठल्या भाजपनं 14पासून आला. केंद्रातलं राज्यातलं सरकार पास नापास काय आम्हाला जे आहे का महाराष्ट्रात तर सरकार नकोच आहे.
महाराष्ट्रात तर सरकार हे भाजप नकोच आहे. हां. त्यामुळं केंद्रातला आता शेवटी काय ज्या त्या राज्यातला प्रश्न आहे म्हणजे त्यामुळं तिकडलं काही सांगू शकत नाही, पण कमीत कमी हे महाराष्ट्रातल्या जनतेला तर हे सरकार पास पडणार नाही. हा, माझं नाव भारत किसन जामदाडे, मी बोशाचा उपसरपंच आहे. खासदारच काम कसं आहे इथल्या? खासदारच काय एक काहीच केलं नाही त्यांनी. खासदारांनी कुठलंच काम केलेलं नाही, आम्हाला माहीत सुद्धा नाही अजून ते. तेव्हा येत बी नाही, गाव भेट सुद्धा नाही त्याची. बरं. काय खासदारकडे कधी गेलता नाही काम? कधीच नाही, त्याची गाठच नाही आपली. कामाची त्याची गरज बी पडली नाही आम्हाला. आमच्या हिमतीवर आम्ही कामं करून टाकतो. काय तर आलं असेल गावात काम? काही सुद्धा नाही, एक काम आलं नाही, एक सुद्धा हां. अजिबात नाही. एक सुद्धा काम आलेलं नाही. खासदार कुठलाही माहीत सुद्धा नाही आम्हाला. गेल्या निवडणुकीत कुणाला मतदान केलं होतं लोकसभेला? आम्ही त्यांनाच केलं ते कुणाला? निंबाळकरला. होय. निंबाळकरला करून बघितलं त्याचं, आता काय त्याला पण केलं, चुकी झाली. होय. आता इथून पुढं कसं काय करायचं ते ठरवायचं. पास म्हणायचा नापास म्हणाय खासदार? काय नापासच म्हणता येईल ना, हां. पास कसं म्हणायचं त्याला. मोदी सरकारचं काम कसं आहे? मोदी सरकारचं वर असून काय करायचं, हे तर कुठं आहे, गाव पातळीवर काय आहे. योजना दिली पैसे? नाही, योजना दिल्या. आता एकच विचार करायचा, फक्त सरकार कसे बदलायचं एवढंच बघायचं, बाकीच काय बघायचं नाही. योजना बघत बसायचं नाही, हां. फक्त सरकार बदलायचं कसं हे एवढं बघायचं. बरं. ठरवले म्हणायचं. हा व्यवहार आहे. हां. राज्यातलं शिंदे फडणवीस पवार सरकारचं काय? ते पवार साहेब आम्ही करू, पवार साहेबाचं आमचं काय होईल ते. नाही, अजितदादा ही ह्यांचं सरकार नाही आहे नाही ना. काय नाही आम्ही फक्त पवार साहेबच, हां. बाकीचा विषय नाही कोणाचा. काय बरं. काय खालचं सरकार कसं पास म्हणायचं नापास? कुठलं खालचं ती नाही, त्या सरकारला आम्ही मानतच नाही. आम्ही फक्त पवार साहेबालाच मानतो. मोदींचं काय? मोदीचा विषयच नाही. मोदीचं काय पास इथं नापास काय? मोदीचा आपल्या इथे विषयच येत नाही ना. काय संबंध आहे? शेतकऱ्याला योजना देते बाकी काय देत असेल, कोणाला देतंय कोणाला देत नाही. रस्ता केलाय त्याने, ती काय योग्य आहे ते केलं, पण ते खालच्या तळावर नसतं ना. काय खाली गाव पातळीवर काय आहे तेच काहीच नाही. असं आहे. पास म्हणायचा नापास नापासच म्हणता येईल. आपण त्या सरकारला मानतच नाही. बरं. असं आहे. लयच रागावलंय. नाही, राग येणारच आहे, माझाच नाही, असं सगळीच रागावली. तुम्ही कुणाची मुलाखती घेतल्या तर तुम्हाला हीच बोलणार आहे. खासदाराचं काम काय नाही बरोबर. हां. आता तुतारीच घ्यावं लागणार आहे. हां. हां, ठरवले. हां. हां. काय गावात भागात काय अडचण? कवा इकडे खासदार आलाच नाही. हां. हां, सगळी कांद्याची वाट लागली, द्राक्षी वाट लागली. हां. हां, काय अडचणी सुटल्या त्या नाही सुटल्या? काय सुद्धा सुटले नाही त्या. हां. हम्म. बरं. इकडे पवार साहेबाशिवाय पर्याय नाही. बरं. हम्म. मग खासदार पास म्हणायचा नापास म्हणायचा? नापास म्हणायचं. हां. हां, मोदी सरकारवरचं मोदी सरकारनं तर सगळं पाक वाट लावली. का हो? काय झालं? ह्याला फोड त्याला फोड. हां. हां, सगळं राजकारणात पाक डवळून निघालं. हां. हां, मोदी सरकारचं एक माणूस दावा की त्याच्यावर ही चालू आहे CBI किंवा काय ती काय म्हणते ती. हां, विरोधात असतील तेवढ्यावर ED CBI चालू आहे. हां, त्यांच्या भाजपवाल्यावर किंवा मित्रपक्षावर कुठे ED CBI चालू आहे तेवढी दावा हवी. हां, विरोधात म्हणलं की त्याच्यावर लावायची आणि त्याच्या पक्षात घ्यायचं. वॉशिंग मशीनमधनं काढल्यावर झाला त्याचं. हां, आमचं गाव 15,000 लोकसंख्येचं. बरं. हां. 5 वर्षात किती वेळा खासदार इथं गावात आला हे तुम्हीच प्रश्न विचारा त्याला, खासदाराला. नक्की विचार. हां नक्की विचार. हां 5 वर्षात आला नाही खासदार. प्लस मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी ती किती वेळा काय बोलला हे दुसरा प्रश्न. आणि तिसरा प्रश्न, आमचा बबनदादा शिंदे त्यांनी पाठिंबा दिला. बरं. हां. बबनदादा शिंदे बी काय बोललेलं नाही. मग लोकांनी कशासाठी मतदान करायचं? कामं बी आली ती नाही ती काय? काय दाखवाय काम? हां. खासदाराला विचारा इथं काम काय तू केलं? हां. काम आलाच नाही, गावातच आलं नाही, विचारलं नाही त्यांनी तुम्हाला काय पाहिजे काय नको, तर त्याला नापास कसं ठरवायचं आणि पास कसं ठरवायचं. बरं. वरचं मोदी सरकार कसं आहे? हां, मोदी सरकार मोदी सरकारने काय केलं? शेतकऱ्यांसाठी काय केलं? योजना दिली ते PM किसान हे. PM किसान वर्षाला 6,000 रुपये, महिन्याला 500 रुपये. रोजचे किती झाले? रोजचा खर्च किती शेतकऱ्याचा? भरपूर आहे. हां, मग कशावर तुम्ही ठरवणार पास नापास? राम मंदिर बांधलं म्हणजे लय हे झालं का? राम मंदिर याच्यावर पोट भरते का शेतकऱ्याचं? काय केलं पाहिजे आता? शेतकऱ्याला मूलभूत अधिकार मिळले पाहिजे.
त्याची जी MSP जी काय असेल FRP MSP जी काय असेल ती शास्त्रीय ह्याच्यानुसार मिळली पाहिजे. मूलभूत अधिकार शास्त्रीय जी काय त्याची FRP असेल ती मिळली पाहिजे. खालचं सरकार कसं आहे मोदी हे आपलं शिंदे चोर आहे. दादा चोर आहे. हां कामं बिमतीने केली त्या काय केलं दाखवा की तुम्ही दाखवा हो आम्हाला आम्ही हे काम केलंय म्हणून. हां हां पास म्हणाय नापास म्हणायचं काय नापास म्हणणार आता त्याचं कामच नाही इथं आपल्या इथं. जे काय काम केलेलं असेल ती तुम्ही दाखवा. तुम्ही निवडणूक कशा आधारे घेणार? कामाच्या आधारे. कामाच्या आधारे. मग तुमचं काम दाखवा ना आम्हाला. मग आता काय ठरवलं काय आता जे मराठा आरक्षणाच्या ह्याच्यात बोलल बाजूने बोलल त्याला मतदान. काय आणखी ती बोशाला कधी आला बी नाही आमच्याकडे गावाकडे, बर त्यामुळे काय खासदाराचं काही किंमत नाही. मग काय अडचणी वगैरे अडचणी काय आणखी एक बी सोडवलेली नाही कुठलीच अडचण. बर आलाच नाही तरी अडचणी कशा सुटायचे. हां लय नाराज आहे. नाराज सगळेच जी गावातली लोक आहेत सगळ्याचीच नाराज आहे. हां काय खासदार कसं आता काय आता खासदाराच कसं म्हणजे ह्याला ओळखतच नाही तर ह्याला आता पुन्हा मतदान कोण करणार आहे. बर काय बिरवल्या काय पुढचं काय नाही पुढचं काय ठर कोण चांगला नेता असेल त्याला पुन्हा मागं जायचं. गाव जाईल त्याच्या मागं आपण जायचं. मग खासदार पास म्हणायचा नापास म्हणायचा एकदम नापास. बर हां वरचं मोदी वरचं सरकार. वरचं तर काय सगळी पळवा पळवीन चोराचोरी जाईल कशाचं काय वरचं तर काय चांगलं आहे. बर वरचं बी असंच आहे. काही योजना आणल्या त्या काही योजना आम्हाला तर काहीच नाही योजना. हां त्याच्यामुळं हां योजनेचं काहीच नाही. काहीच मिळालं नाही गावाचा विकास बी नाही गावाकडे आला बी नाही म्हणल्यावर योजना येणारच नाही त्यांना. ती PM किसान आलं म्हण बाकीचं अहो PM गॅसची किसान योजना आल्या ह्या आल्या सगळ्या योजना हां पण ही आमचाच पैसा आम्हालाच मिळणार आहे ना ती. हां 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 त्याच्यामुळे काय हे योजना नुसते नावाला येते. हां काय सरकार मोदी सरकार पास म्हणाय नापास म्हणायचं सगळं आता सगळं वातावरण चिघळलेलं आहे त्यामुळं मोदी सरकार बी नापास आहे सगळीच नापास आहे. कालचं शिंदे फडणवीस आई ही दादा तर कधी गाठच नाही इकडे नाही फिर पंढरपुरात नाही तर बोशाला कधी यायची. हां कसं आहे काम त्यांचं कसं वाटतंय तुम्हाला काम एकदम हे चुकीचं वाटतंय. हां कसं आहे खासदाराचं काम काय काय नाही 0% खासदाराचं ओळखत सुद्धा नाही त्याला नुसतं टी व्हीवरच बघितलं आहे बा. हां खासदारकाचं शून्य काम आहे 100% पडतं इथं. होय 100% पडतं. बर एक मत बोशातनं भेटत नाही त्याला. होय बोशातनं नाही पंचकृषीतनं भेटत नाही त्याला. बर इकडं तर त्याला विषयच नाही सोडा. काय आणलं नाही काय आणलं नाही ओळखत नाही काय नाही हाय की खासदारकीचं नाव विजयसिंह मोहिते पाटील फंडातून खासदारकीतनं एवढंच बघायला भेटते नाही तर रणजितसिंह नाईक निंबाळकर खासदारकीतनं एक बस स्टँड बघाय नाहीत. बाकीचं तर सोडा विषयच हां येतच नाही. हां काय पास म्हणायचा ना 100% रणजितसिंह नाईक निंबाळकर 100% नापास. हां वरचं मोदी सरकार चांगला मोदी सरकारला नाव ठेवत नाही. बर चांगलं कालचं शिंदे फडणवीस अजित दादा काय आता 2.5 वर्षात सांगावं आता काय हाय आता बरंच 5-6 हजार काय का असं ना पण ह्याच्या आधी कवा रुपये नव्हता कुठल्या सरकारचा 6,000 तर येते ते खासदारी ह्यांचं 6,000 ह्यांचं 6,000 तेवढाच आधार काय तर भेटतोय काय तर भेटतोय म्हणायचं. हां तेवढ्यात अशा टाईमला येते ते अडचणी टाईमला येतं तर बरंच म्हणायचं काय आता मग काय पास म्हणायचं नापास म्हणायचं हे राष्ट्रातलं सरकार पास आहे वरचं बी पास आहे. होय नाईक निंबाळकर नापास आहे. खासदाराचं काम कसं आहे काय ह्या खासदाराचं चालू खासदाराचं निंबाळकराचं तर 0% काम आहे. हां कारण ती बी सांगतो तो मराठा समाजाचा खासदार आहे. बरं. काय पहिला संदीपान थोरात होता इतर समाजाचा होता पण इतर समाजाचा होता पण आमच्या मराठा समाजाने प्रत्येक गावातल्या पुढाऱ्यांना त्यांनी हाताला धरून तो निवडून येत होता. 35 वर्ष तो संदीपान थोरात होता त्याला कोणी बघितला पण नव्हता. एकदा फॉर्म भरला की ते निवडून यायचा. पण आता ही निंबाळकर राजे निंबाळकर आहेत. मग जेवढे त्याच्या मतदारसंघातली लोक आहेत तेवढी छत्रपती सगळे आहेत. त्या छत्रपतींना त्यांनी भेटणं पाहिजे होतं. आज आमचे जे गावचे नेतृत्व करणारे काय गणेशदादा पाटील आहेत त्यांच्या नेतृत्व ते कुठल्या पार्टीचे बघण्यापेक्षा बाबा तुमच्या गावामध्ये माझी काही योजना आणली असेल ती पोच झाली का तुमच्या जनतेला काही दिलंय का तुमच्यापर्यंत मी आलो नाही त्याच्याबद्दल खंत व्यक्त करतो म्हणून गावात गाव भेट कधी दिली का. एक नेता गावचा धरायचा आणि तालुक्याचा जिल्ह्याचा धरायचा त्याच्यावर राजकारण चालत नाही. सामान्य नागरिक काय म्हणतो मोदी सरकारनं बी काय केलेलं नाही. 50-75 वर्ष काँग्रेस सरकारनं जी योजना आणल्या त्याच्यामध्ये ह्यांनी काय केले लोकांना फक्त 6,000 दी 4,000 दी 1,200 रुपयाचा गॅस आता 300 रुपये 400 रुपये 500 रुपयाला आणला. किती महिने 1 वर्ष वापरायचा परत 1 वर्ष बी नाही 3 ते 4च महिने राहिलेले जी
जवळजवळ 404 वर्ष जे काय 8 महिने 10 महिने भरतात तेवढे सगळे लुटायचं काम 1200 रुपये 1300 रुपयानं. पेट्रोल डिझेल कसं आहे आता सध्या चालूला? हां, मग 100+ मला सांगा, जी 67 रुपये 68 रुपये पेट्रोल डिझेल होतं, काय मोदी सरकारने 10-15 वर्षात काहीच केलं नाही ना. काँग्रेस सरकारनं ज्या गोष्टी केल्या त्याच्यावर मोदी सरकारनं दाखवा. एक कंपनी दाखवा बाबा, 1 लाख 2 लाख लोक इथं परमनंट म्हणतोय, खाजगीत नाही. खाजगी ह्यांच्या कंपन्या असतील तिथं लावलं असेल, त्याला उद्या काढून टाकलं असेल, कारण त्याचं कसं पोट भरत नसेल तर विरोध करतो माणूस. आईला स्वतःच्या मारणारी लोक आहेत, कारण पोटच भरत नसेल तर, बरोबर आहे. मग ही तर पोट येतो. त्यामुळे देश लुटण्याचा कुठलाही प्रयत्न करू नका असं माझं प्रत्येक सरकारला बी सांगणार. मग खासदार किंवा मोदी सरकार पास म्हणायचं का नापास म्हणायचं? ही नापासच आहे. मोदी सरकार पूर्ण नापास आहे. हां, आणि खासदार खासदार तर 100% नापास आहे आमच्या भागात. आता जिथं केलं असेल ती लोक स्तुती करतील. शिंदे फडणवीस ह्या तिन्ही ह्या अजितदादा, फडणवीस आणि कोण जे शिंदे सरकार असेल, ह्यांनी तर काय केले माहिती आहे का? फक्त स्वतःचं पोट भरण्यासाठी कॉन्ट्रॅक्ट बेसच्या लोकांना प्रत्येक संस्थेत प्रत्येक महामंडळात स्वतःची वाहनं, स्वतःचं कॉन्ट्रॅक्टर, हे सगळ्या गोष्टी चालू केल्यामुळं खाजगी सगळं चालू केल्यावर खाजगीतनं मिळणारा पैसा जी गव्हर्नमेंटच्या तिजोरीत जायचा आहे तो जात नसेल. 18% प्रवासी कर आता एस टी महामंडळाच्या एखाद्या प्रवाशाला 100 रुपये देऊन मुंबईला पुण्याला चालला तर त्याचा 18 रुपये प्रवासी कर घेता तुम्ही. तो प्रवासी कर फक्त एस टी महामंडळ सरकारच्या तिजोरीत जातो. पण जी त्यांनी स्वतःची एस टी महामंडळामध्ये जी गाड्या घातल्यात 5000 6000 काय, त्या गाड्यांचं भाडं, त्याचा मेन पुढारी कोण, त्याचे पैसे कुणाकडे जातात, ह्याची कधी चौकशी झाली का? कधीच होणार नाही. कारण त्या पैसा ह्यांच्या घरात जातो, तीच पैसा परत जनतेला ही पुढारी फोड ती पुढारी फोड पडण्यासाठी लुटतो. मग ही जर थांबवलं तरच देश सुधारणार, अन्यथा सुधारणार मग नाही. आता काय ठरवलं? आता एकच, जो माणूस चांगलं करेल त्याच्या पाठीमागे उभा राहायचं, दुसरं काहीच करता येत नाही. चालू आहे काय चालायला हां, कसं आहे खासदारच काम? खासदाराची ना आमची कवा ओळखच नाही तर काय करायचं. हां, कवा आलाच नाही या 5 वर्षात तर आम्हाला काय लाख दाखवा आणि खासदार बघा म्हणायची बारी आली. हां. हा, कशाचं खासदार आणि कशाचं काय काय काम बिम तर आलं असली गावात ते. काय काम सुद्धा नाही त्याचं. काय गावाला आलाच नाही तर त्याची ओळखच नाही, कोणी बघितला तर काय त्याचं सांगावं. बर. आणि आता दुसऱ्यांदा उभा राहिलाय कोलांटे खाईल. हं. हा, मग दुसरं काय करायचं? कोल्हाट्या खाईल. हा, खाईल की कोलांटे. हां. हा, आता नाही ती पाण्याची योजना बिजना आणली त्या. आणले पहिले सरकारनं आणले, ह्यानी काय आणले? ह्यानी आयच्यावर आयची काय असेल ते. पैसे वाटलं मोदी म्हणतो कुणाला दिलं? आम्ही खातेदार असून आम्हाला पैसा नाही, पेन्शन नाही, काय नाही, कुठली स्कीम सुद्धा नाही आपल्याला. अहो ती PM किसान ही काय सुद्धा नाही, नुसती 2-3 बऱ्या कागद देऊन दमलो, काय नाही आलं. हां, आधी होतं सामायिक खातं होतं, हां. मग त्याच्यावर काय पुन्हा खातं फोडून घेतलं, माझ्या नावावर केलं तरी सुद्धा काय नाही. हां. कशाचं काय सगळं खोटं आहे आणि काय. खालचं राज्यातलं सरकार शिंदे फडणवीस अजितदादाचं आता काय त्यांच्यासाठी आबद्ध ते जनतेसाठी काय आबदायला, हां. जनतेसाठी काय तर आबदावं. खासदार पास म्हणाय नापास म्हणायचा मग. खासदार पाहिला तर नापास आहे बाबा, काय त्याचा उपयोग नाही. त्यानं आलाच नाही कावा तर काय वय आला का रे बाबा? हो, बोशाला आला का 5 वर्षात कवा? सभेला तरी आला का मी आहे म्हणून दावा बघायला मी आहे बाबा खासदार म्हणून? त्यानं दाखवलं का कुठं तरी? निवडून आल्यावर ना कुठं त्यानं सभा घेऊन मेळावा तरी घेतला का बाबा मी आहे म्हणायला? काय त्याचा उपयोग आहे? मग काय मोदी सरकार खासदार पास मोदी नापास? सरकारला तर काय झालं, चांगलाच आहे, पण ती सार्वजनिक राबवत नाही केस, तोंड बघून राबवतंय. बर. हा, त्याला तर काय झालं, पण तोंड बघून राबवतंय. हां. मग काय पास म्हणायचं नापास म्हणायचं? नापासच म्हणावं लागेल. तोंड बघून म्हणल्यावर काय, जनताही सरस काम केलं पाहिजे. विरोध असू ना तर कसा असू, त्यानं सगळं सर्व जाणलं पाहिजे. कसं आहे खासदारच काम? खासदारच काम आजपर्यंत कुठलं झालं नाही तर काय सांगू दे, कुठं केलंच नाही काहीतरी खासदाराने आजपर्यंत. होय. काय कुणाला काय केलं आहे का आजपर्यंत? शेतकऱ्याला नाही, आमच्यासारख्या अपंग लोकांना पण काहीच नाही. आमच्यासारख्या अपंग लोकांना जर हेल्पट जायचं जाईल तिथे ही कागद आणा ती आणा, कुठं पेन्शन नाही ना, कुठं आता काय अपंगाचं स्वतंत्र मंत्रालय हाय की, पण काय आणखीन पण त्याचं नियोजन नाही ना लागलं. हां. कुठं लागलंय आणखीन? नुसताच दिलंय, जाहीर केलंय, बरं. झालंय म्हणून, हां. पण ते अंमलात कुठं आले आणखीन? बर. ही उगा गोरगरिबाला पळवायचं सगळं चाललंय या.
मग काय योजना बिजना मोदी सरकारच्या हे काय आजपर्यंत कोणाला पोचले त्या कुठल्याही अपंग लोकांना आजपर्यंत काही नाही नुसतं आश्वासन आहेत सगळी. हा, काय असं मिळले म्हणून कोणाला आहे का आजपर्यंत? बर जे मिळते त्या ती जी चिटकून आहे ती लोक अशा लोकांनी काय योजना मिळल्या असल्या तरच. जी अशी बाकीची आहे ती आमच्यासारखी अशी लांब त्यांना काहीच मिळत नाही. खासदारांना गावात काय काम बी मानले काय वाटतंय खासदारानं तसं खासदार खंडातनं झाले ती कामं काय बाय बर असं नाही असं काय नाही. जे होणार आहेत ती झाली ती कसं थोडं खासदारांनी काय करावं लागते गोरगरिबांकडे थोडं लक्ष द्यावं लागते. त्यांच्या कामावर तुम्हाला काय वाटतंय? कामावर काय सांगता येत नाही कारण की आजपर्यंत काय असं आम्हाला पण वाटलंच नाही बाबा हिने काय केलंय म्हणून. बर बर जे आणलेल्या आहेत त्या स्कीमा फक्त आलेल्या आहेत त्या पण असं गोरगरिबांसाठी म्हणून काय झालेलं नाही. बर वरचं मोदी सरकार कशाचं मोदी सरकार आहे आजपर्यंत काय केलं हां कोणासाठी काय केलं कुठल्या शेतकऱ्याला म्हणा कोणत्या माणसाला किंवा कशाला काय हां नुसतं सगळं गॅस वाढव कुठं इकडं लाईट बिलं वाढव आणि शेती मालाला काय भाव आहे शेतकऱ्याला. लाईटीचं ही घोळ लाईटीला बिलं भराय म्हणून डेप्या सोडवते ती लाईट पण टायमिंगला येत नाही मधनंच गॅप सोडते ती आणि नाही लाईट बिलं भरली शेतकऱ्याला भांडत बसते ती. खालचं सरकार कसं आहे शिंदे फडणवीस पवार सरकार? त्यांनी तर पाक वेगळावले कशाचं फडणीस हे आहे ती हां काय कोणासाठी काय करतच नाही ती हां नुसता ही करू ते करू हां काय राज्य योजना ही आहे त्या काय नाही अंमलात काय सुद्धा आणत नाही ते हां काय आजपर्यंत कुठलीही योजना त्यांनी आणलेली नाही. मग मोदी सरकार खासदार पास म्हणायचं नापास म्हणायचं काय? काय नाही ह्यांचं काहीच खरं नाही. हां किती मार्क द्याल त्यांना? मार्क देऊ शकत नाही सांगायचं तर विषयच नाही पण मार्कच देऊ शकत बरं नाही. पास नापास काय? काही पहिल्यापासून नापासच आहे ती बर खासदार सगळी त्याच लेवल नाही ती. बर शेतकऱ्यांसाठी ह्यांनी काय केलं असलं तर मग ह्यांना पास म्हणलं असतं पण शेतकऱ्यांसाठी काय करूच शकत नाही तर ह्यांना पास कसं योजना म्हणायचं? बिजना आणले त्या कशा योजना कुठल्या शेतकऱ्याला योजना आल्या त्या सारखं डेप्या सोडव कुठं काय कर डीपी जळले तर शेतकऱ्यांनी झक मारायचे पैसे भरायचं न डीपी भरायला आणायचं बाहेरचीच खाते ती सरकार मार्फत डीपी फुकाट असतो पण ही डीपीला पैसे शेतकऱ्याला झक मारत भरून आणावं लागतो डीपी इथं नीट करून. बिलही भरा नाही भरलं लाईट बिल सोडवा लाईटही टायमिंगला नाही ती मग कशा सरकार आहे असलं? तुम्हाला कसं वाटतं सरकार योग्य वाटतं तुम्हाला? तरी आमच्या मनात तर योग्य वाटत नाही बघा कारण की शेतकऱ्याची जेवढी अडचण आहे तेवढी कुणालाच अडचण नाही शेतकऱ्यालाच प्रत्येक वेळेस अडचण आहे. शेतकरी जर राहतो तसं लाईटीचं टायमिंग असलं भांगार ठेवल्यात ह्याने रातचं जायचं इसू काठ्याचं कुठं चिटकलं कुठं साप चावला मेलं ह्याला कोण सरकार जबाबदार आहे का आयुष्यात येऊन काय? मग ही शेतकऱ्यांनी काय करायचं? काय खासदाराचं काम? खासदाराचं काय आम्ही अजून खासदार बघितलाच नाही. काय म्हणतात? काय झालं आता आम्ही 5 वर्ष झालं 10 वर्ष झालं आम्ही विजयदादापासून जे पुन्हा खासदार नाही बर ते आज पोतर बोशात काय खासदारचं वारं नाही. आणि एक तर आम्ही अजितदादा पाटलाच्या विरोध आज शरद पवार गटाची माणसं बर पहिल्यापासून आमच्या गावामध्ये स्वर्गीय यशवंतभाऊ पाटील त्यानंतर राजूबापू पाटील मग यशवंतभाऊ पाटील आमचं सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचं अध्यक्ष होतं पुन्हा राजूबापू पाटील पशुसंवर्धनचं सभापती होतं त्यामुळं आता चालवलं आमच्यात गणेशदादा पाटील युवा नेते राष्ट्रवादी काँग्रेस ते सांगल त्याला आम्ही मतदान करणार बर त्यामुळं भाजप आहे खासदारानं काय काम बिम काय खासदारच बघितला नाही मग ते काम आले नाही काय? काय नाही ऐकून तर नाही हां हा ऐकून नाही. बर वरचं मोदी सरकार काय योजना ही द्या? नाही मोदी बदले आमचा काय दोमत नाही बर मोदीनं जे दिलंय ते आम्ही त्यात सहभागी आहे म्हणाय काय हरकत नाही बर कारण का त्यानं किसान योजना काढली PM किसान हा गोरगरिबाला 2-2 हजार दिलं तोंड बघून दिलेला काय तोंडा पण असू दे रे तो मला मुलाखत देऊ दे तो काय खातेदार असल्यावर त्याला पण द्यायला कसं आहे? पाहिजे की. मग सगळे खातेदार आहेत. पण आम्हाला त्या ज्या खातेदारात फरक केला त्यानं निम स्थानिक पातळीवर जर बोलायचं म्हणलं आणि मी साराला देतो म्हणतो तर कुणाला आम्ही देतो? 4 आणि स्थानिक देतो, 12 पातळीवर आणि गणेश दादा राजूबापू राष्ट्रवादीची कामं करणारी माणसं आहे मग खासदार पास म्हणायचा नापास म्हणायचा काय? खासदार का आम्ही बघितलाच नाही म्हणलं शाळेतच आला नाही म्हणलं पास का नापास रिझल्ट सरनच द्यायचा
बर हा बरंच काम काय आम्ही भाजपचे बूथ प्रमुख आहे बर पण काय हां इकडे खासदार बघायला नाही हो आम्हाला होय हां पक्षात खासदार आहे तुमच्याकडे काय करता असून हां नावाला आहे खासदार ते बर इकडे आमच्याकडे कधी आला नाही गावाला आमच्या हां हां आता कामं कशी करायची हो कोणी बूथ प्रमुख म्हणून काम कसं करायचं तुम्ही आता तुम्हीच म्हणताय आले नाही आम्ही पक्ष बदलला की आता आम्ही पवारसाहेबाकडे गेलो होय हां बर पवारसाहेब लोक ती फोडते म्हणजे त्यांची फोडणारच की बर काय खासदारानं काय काम बिम गावात आणलंय नाही आणलंय काय कुठंच आणलं नाही आमच्याच गावात कुठं हां कुठंच काय आणलं नाही बर मग काय म्हणाय पास म्हणायचा नापास म्हणाय खासदार कोण खासदार कधी नापास झाला तिकीट दिली की नापास झालाय ती तिकीट दिली नापास हां झाला? होय हम्म. वरचं मोदी सरकारचं काम कसं आहे काय सगळ्यात थोड कारभार बर हम्म. काय योजना ही आणली काय आणलं योजना पीएम किसानची काय योजना आहे आमचं 2000 दिलं का आम्हाला हां हे तर उसाला रेट एक 5000 म्हणावं काय झालं हां सोनं 17000 नेलं हां. पेट्रोल 100च्या पुढे नेलं हां आणि आमच्या इकडे शेतीला रेट नाही वस्तूला टमॅटो चाललं 2 रुपयानं 5 रुपयानं हां कांदा चालला 4-5 रुपयानं ह्याला रेट द्या म्हणावं आम्ही 2-2 हजार ते माल देऊ बर हम्म. हां. काय म्हणायचं पास म्हणायचं नापास मोदी सरकार नापास नापास हां खालचं सत्ता सारखी बदलते ती फोडाफोडी करते ती त्यांच्या पक्षी माणसं ठेवाही म्हणावं हां कशाला काँग्रेसची राष्ट्रवादी सेनेची घेताय हां बाबा इलेक्शन आले आता मतापुरतंच आहे काय मत खासदार मागाय काय- पुरतं कसं आहे काम? काय वाटतंय? हिरव्या अडचणी काय माणसाच्या त्या दूर करायचे का नुसतं मतं आली की आमचा पक्ष आहे तमका पक्ष आहे म्हणलं एवढं बोलून नुसतं चालत नाही हां. हिरवी कामं करायला पाहिजे ना 5 वर्षात तुम्ही काय केलं एवढं सांगा की जनतेसाठी तुमच्यासाठी केला तुम्ही काय करायचं खासदार काय काम बी मानल्या नाही गावात काय खासदारच माहीत नाही कोणाला मतदानापुत्र इथं आलेला नाही कोणाला मतदान ओळखच होतं नाही खासदार कोण पाठीमागं संदीपान थोरात होतं तसंच काम झालंय आता बी म्हणलं खासदार ओळखा हां. हो बक्षीस लावावं लागेल खासदार ओळखायसाठी माणसाला का सामान्य माणसाला खासदार ओळखू येत नाही ना हां. हो जनतेसमोर तुम्ही कधी मतं मागायला आम्हालाच येणार हां. आणि ह्याच्या अगोदर कसं होतं आमदारनं उभा राहायचं आणि खासदार मनानं निवडून येत होतं आता आमदार खासदारकीचं इलेक्शन असल्यामुळं आता खासदार यायला लागलं काय गावावर ह्याच्या अगोदर कुठं गाव पातळीवर खासदार येत नव्हतं आणि प्रचार करायला बाकी जनताच करते नेते मंडळी लोकापत्र संभ्रस त्यांचा आहे का इथपर्यंत नाही आणि काय सुधारणा काय 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 केलंय ही जनते सगळी पिळवणूक व्हायला लागली आहे शेतकऱ्याची ग्रामीण भागात काय नाही शहरी भागात तुमचं चाल मोदी सरकार योजना आणते म्हणजे 2000 रुपये पीएम किसानचं दिलं गॅसची योजना आहे ती परत, अहो पैसे वाटायचे द्या सोडून आमचं पैसे आम्हाला देणार तुम्ही काय देताय पदरचं इकडं शेतीमालाला भाव नाही काय नाही हिकडलं पैसे इकडे देताय शेतकऱ्याला एवढं दर नाही दुधाला दर आहे का दूध माणसाला मिळतं कसं आहे दुधाला दर शेतकरी फसवणूक आहे आज वैरणीचा प्रश्न आहे हो जनतेसमोर हा सोडवते ते का पूर्वी कसं होतं शरद पवार या काळात हे होतं ना जनावरांसाठी चारा ही तशी मदत आहे का आता सरकारी काहीच नाही चारा छावण्या उभा हां करायला पाहिजे. चारा छावण्या उभा करायला पाहिजे पाण्याचा प्रश्न आहे आज शिंगणापूर भागात गेलं तर ट्रकनं पाणी चालतंय 4-4 दिवस ट्रका येत नाही त्या पाणी पुरवठ्याला हो आणि नुसतं म्हणायचं अमकं झालं आणि तमकं झालं काय तुमच्या खासदार पास म्हणायचा नापास म्हणायचा खासदार पास कशाचं म्हणायचं आणि काय आहे जनतेचा तुम्ही काय तर करून दाखवा मग तुम्हाला पास म्हणता येईल हां खासदार मतं देणारी माणसं ईडी म्हणावं लागतील आता हां हो मोदी सरकार मोदी सरकार हे हुकुमशाहीचं सरकार झालंय आता मोदी करल ती खाल्ल्याने खाल्ल्याला काय करता येतंय का तुम्हाला काय बोलता येतंय का हो वरनं येऊ द्या म्हणते ती मग खाली बघू म्हणते ती तुम्हाला स्वतःहून काय करताय का तुम्ही पास नापास तुमच्या मनात काय तुमच्या नजरेत हे नापास आहे आमच्या नजरेतून बर खासदार निंबाळकर झाल्यापासून इकडे फिरकलाच नाही बर लोक नाराज आहे ती हां दुसरा जर उमेदवार दिला असता तर चान्स होता निवडून यायचा बर पण आता निंबाळकरवर इकडल्या भागातली सगळी नाराज आहेत लोक आमच्या गावाला बोस्टाला त्यांनी पाय पण लावला नाही निवडून आला तसा हां त्यामुळे कशी मतं देणार त्यांना काय पाणी योजना ही आणल्यामुळं कुठं आणल्या ते पाणी आलंच नाही अजून हे आम्हाला वजनी धरणाचं नियोजन नाही दुष्काळ पडल्यासारखं झालं आता कुठं पाण्याचं नियोजन आहे 60% भरून सुद्धा आता आम्हाला 2च पळ्या दिल्या ते काय अडचण काय त्या गावातल्या ह्या भागातल्या भागातल्या आम्हाला पाण्याची अडचण आहे बरं वाड्या वस्त्याने जे रस्ते आहे ते रस्त्याची कामं नाहीत आमदार फंडातनं काय फंडातनं येते ते रस्ते तेवढंच होते ते आमचं सरपंच आहेत गणेश दादा
त्यांनी काय निधी आणलेले त्याच्यावरच आमचं म्हणजे व्यवस्थित गावातलं चालू आहे. बाकी खासदाराच्या निधीत नाही, त्याने बाबा स्वतः येऊन इथं आमच्या गावाला कधी भेट दिलेली नाही. पास म्हणायचं का नापास म्हणाय खासदार? नापास आहे हो, नापास आहे. वरचं मोदी सरकार मोदी सरकार पास आहे. पर इथं निंबाळकरला जागेला जर मोहिते पाटला जर त्यांनी सीट दिलं असतं तर 100% निवडून आला असतं. कारण माळशिरसमधनं मोहिते पाटील नाराज आहे, आमच्या भागातनं लोक सगळे नाराज आहेत, त्यांनी काही कामच केलं नाही. हां, त्यामुळं. आणि सध्या वातावरण असं झालं आहे राजकारणाचं की आम्ही ज्या निवडून ज्याला देतोय ते दुसरीकडे पळून जाते, त्यामुळे मतं कोणाला द्यायचं हीच अडचण झाली. आता भाजपला द्यायचं का राष्ट्रवादीला द्यायचं का काँग्रेसला द्यायचं? खालचे शिंदे फडणवीस दादा सरकार काय अहो ही ईडी मासे सगळी आम्हाला येड्यात काढलं त्यांनी. बरं अजितदादाला बघून आम्ही मतं दिली होती, अजितदादा ते भाजपकडे गेला. आता मतं कोणाला द्यायची? आता शरद पवार त्यांच्यावरच मालकावर सगळं आहे. काय खालचे सरकार पास नापास म्हणायचं काय? भाजप सरकार आमच्या भागात शिंदे फडणवीस नाही हो, नाही. शरद पवार आणि उद्धव ठाकरे ह्यांचं येईल. काय म्हणताय? काय कशाच काय काय खासदार आलाच नाही इकडे, कसं काय करायचं? त्याला बोस कोणीकडे हीच माहित नाही ना. हां, मग आता काय बोलायचं? अजून त्याला तिकीट दिलंय, बदलून दिला चाललं असतं ना. हो सर. काय काम बिम गावात आणलंय? कायच नाही, साधा बल सुद्धा दिलं नाही बोशात. दिला का त्याला विचार? बोशे गावात साधा त्यानं बल सुद्धा दिलं नाही. मग ती मायादान त्याला बोस पाठी म्हणजे बोस गाव हाय का ही माहित नसतं. हां, तो काय आलं नसलं, मग आल्यावर आलंच म्हणलं असतं ना. हां, ती जसा खासदार झाला पासून इकडे बोस त्यानं वरजलंच काही असं वाटतंय आम्हाला. काय निधी बिधी काय काय? का बल नाही दिला तर निधी कुठला द्यायचा? काय पास म्हणायचं नापास म्हणायचं? नापास. नापास. वरचं मोदी सरकार मोदी सरकार आता काय एवढं नाही काय शेतकऱ्याच्या दृष्टिकोनानं. पाणी नाही, काय नाही. कालचं नदीला पाणी जे सोडलं गेलं तिकडं कुठलं कर्नाटकला वाहून गेलं. इकडे शेतकरी लागलं मारायला पाण्यासाठी. हां, काय योजना ही आणल्या त्या मंत्रीने? कुठं? PM किसान त्याला काय आमचंच किती ना आम्हाला देते, दुसरं काय करायचं? महागाई किती वाढली, काय महागाई काय त्यात? राज्यातलं सरकार शिंदे फडणवीस अजितदादा आता इथे काय सरकार 3 बिघाडी पहिल्यासारखंच झाले काम. हां, आता इकडे बुधप्रमुख इकडे विचार. पास म्हणायचं नापास? नापास. मोदी सरकार खालचं सरकार दोन्ही नापास. आता शेतीला द्यायचा असेल वेग तर आणा समृद्धी ट्रॅक्टर्स इथून सोनालिका ट्रॅक्टर. 20 HP ते 120 HP पर्यंत सर्व मॉडेल. सोनालिका टायगर 55 चे बुकिंग सुरू. आजच बुकिंग करा. सोनालिका हेवी ड्युटी धमाका ऑफर. ट्रॅक्टर खरेदीवर इन्शुरन्स आणि पासिंग फ्री. सोनालिका ट्रॅक्टर्स अधिकृत विक्रेते समृद्धी ट्रॅक्टर्स, मंगळवेढा, सांगोला आणि मोहोळ. हॉटेल विठ्ठल कामत पाठीमागे, कॉलेज रोड, पंढरपूर.